विदेशातून येणाऱ्या पैशांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात FCRA म्हणजेच फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ऍक्ट हा अनेक वर्षांपासून लागू आहे। या कायद्यामुळे कोणतंही NGO, ट्रस्ट, धार्मिक संस्था किंवा सामाजिक संस्था त्यांना जर परदेशातून निधी घ्यायचा असेल तर त्यांना केंद्र सरकारकडून FCRA नोंदणी करून घ्यावी लागते। हा पैसा कुठून आला, कसा खर्च झाला आणि त्याचा वापर नेमका कशासाठी झालाय यावर सरकारची देखरेख असते। त्यामुळे परदेशी पैशांवरती नियंत्रण ठेवणं ही काही नवीन गोष्ट नाहीये आणि त्यावरती खरं तर फारसा वादही नाहीये। पण 2026 मध्ये सरकारने या कायद्यात सुचवलेल्या दुरुस्तींमुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय। विरोधक, अनेक सामाजिक संस्था आणि कायदेतज्ञांचं असं म्हणणं आहे की हा कायदा आता फक्त विदेशी निधीचं नियमन करणारा कायदा राहिलेला नाहीये, तर तो त्या निधीतून उभ्या राहिलेल्या मालमत्तेवर सरकारला अधिकार देणारा कायदा होणार आहे किंवा होऊ शकतो। दुसरीकडे सरकारचं असं म्हणणं आहे की हा गैरसमज आहे। सरकारच्या मते हा कायदा मालमत्ता जप्त करण्यासाठी नाही, तर विदेशी निधीतून उभारलेल्या मालमत्तेबाबत स्पष्ट कायदेशीर प्रक्रिया तयार करण्यासाठी आहे। पण मग विरोधक एवढा विरोध का करतायत आणि हा वाद नेमका काय आहे आणि FCRA अमेंडमेंट बिल 2026 मध्ये असं काय आहे की संसदेत त्याच्यावरती इतका जोरदार संघर्ष सुरू आहे, तेच आपल्याला या व्हिडिओतनं समजून घ्यायचंय। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सगळ्यात आधी FCRA म्हणजे काय ते समजून घेऊ। FCRA म्हणजे फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ऍक्ट। भारतात एखाद्या NGO, ट्रस्ट, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था किंवा सामाजिक संस्थेला विदेशातून आर्थिक मदत घ्यायची असेल तर त्यांना FCRA अंतर्गत नोंदणी करावी लागते। सरकारकडे त्या निधीचा स्रोत, खर्च आणि वापराचा संपूर्ण हिशोब द्यावा लागतो। या कायद्याचा उद्देश विदेशी निधीचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका किंवा बाह्य प्रभाव रोखणं असा आहे। त्यामुळे विदेशी निधीवरती नियंत्रण असावं यावरती फारसे मतभेद नाहीयेत। आता सरकारने फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अमेंडमेंट बिल 2026 हे संसदेत मांडलंय। हे विधेयक मार्च 2026 मध्ये आधी लोकसभेत मांडण्यात आलं, पण विरोधी पक्ष, काही अल्पसंख्याक संस्था आणि नागरी समाजातील संघटनांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर त्यावरची चर्चा ही पुढे ढकलण्यात आली। त्यामुळे ते मंजूर होऊ शकलं नाही। आता ते पुन्हा पावसाळी अधिवेशनात चर्चेसाठी आणण्यात आलं। आता सरकारला या कायद्यात बदल करायची गरज का वाटतेय ते आपल्याला समजून घ्यायला हवं। सरकारचं म्हणणं आहे की 2010च्या FCRA कायद्यात एक महत्त्वाची उणीव होती। समजा एखाद्या संस्थेचं FCRA रजिस्ट्रेशन रद्द झालंय, रिन्यूअल झालं नाहीये, संस्थेने ते सरेंडर केलंय किंवा कायद्यानुसार संपुष्टात आलेलं आहे म्हणजे सीज झालेलं आहे, तर अशा वेळी त्या संस्थेनं विदेशी निधीतून उभारलेल्या शाळा, हॉस्पिटल, इमारती, उपकरणं किंवा इतर मालमत्तेचं पुढे काय करायचं, ती कोणाच्या ताब्यात राहणार, तिचं व्यवस्थापन कोण करणार याबाबत स्पष्ट प्रक्रिया नव्हती आधीच्या कायद्यात म्हणजे 2010च्या कायद्यात। सरकारच्या मते हीच पोकळी भरून काढण्यासाठी ही दुरुस्ती आणण्यात आली आहे। या विधेयकातील सर्वात मोठा बदल जो करण्यात आलेला आहे तो आहे डेझिग्नेटेड अथॉरिटीची तरतूद। आता प्रस्तावित दुरुस्तीनुसार एखाद्या संस्थेचं FCRA रजिस्ट्रेशन रद्द झालं, रिन्यूअल नाकारलं गेलं, सरेंडर झालं किंवा प्रस्तावित तरतुदीनुसार संपुष्टात आलं तर विदेशी निधी आणि त्या निधीतून तयार झालेल्या मालमत्तेचं व्यवस्थापन हे सुरुवातीला केंद्र सरकारनं नियुक्त केलेल्या डेझिग्नेटेड अथॉरिटीकडे जाईल। जर नंतर संस्थेचं रजिस्ट्रेशन पुन्हा बहाल झालं किंवा ते रिन्यू झालं तर उर्वरित निधी आणि मालमत्ता परत मिळू शकते। मात्र नोंदणी कायमची संपुष्टात आली तर पुढील कारवाई कायद्यातील तरतुदी आणि नियमांनुसार केली जाईल। धार्मिक स्थळांच्या बाबतीत त्यांचं धार्मिक स्वरूप कायम राखण्याची जबाबदारीही या प्राधिकरणावरती असेल। या सगळ्यामध्ये आणखीन एक अमेंडमेंट आहे, ती आहे सीज करण्याची आणि यावरती सुद्धा विरोधकांनी ऑब्जेक्शन घेतलंय। प्रस्तावित दुरुस्तीत अशा परिस्थितींचाही समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये नोंदणी कायद्यानुसार सीज म्हणजे संपुष्टात येऊ शकते, त्यानंतर डेझिग्नेटेड अथॉरिटी पुढची प्रक्रिया करेल। याशिवाय सरकारनं आणखीन काही महत्त्वाचे बदल सुद्धा या सगळ्यामध्ये सुचवलेत। FCRA रिन्यूअलसाठी संस्थेनं मागील 2 आर्थिक वर्षात किमान 10 लाख रुपयांचा विदेशी निधी वापरल्याचं त्यांना दाखवावं लागेल। सरकारचं म्हणणं आहे की यामुळे निष्क्रिय किंवा केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या संस्था या वेगळ्या होतील। नोंदणी प्रमाणपत्रात संस्था कोणत्या राज्यात आणि कोणत्या कामासाठी विदेशी निधी वापरू शकतात हे अधिक स्पष्टपणे नमूद केलं जाईल। ट्रस्टी, संचालक, भागीदार आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना की फंक्शनरीज म्हणून स्पष्ट कायदेशीर जबाबदारी देण्यात येणार आहे। FCRA कायदा किंवा त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यास कमाल तुरुंगवासाची शिक्षा ही 5 वर्षांवरून 1 वर्ष करण्यात आली आहे। तसंच FCRA अंतर्गत चौकशी सुरू करण्यापूर्वी राज्य यंत्रणांना केंद्र सरकारची पूर्व परवानगी घ्यावी लागेल। संबंधित संस्थांना पुनर्विचार मागवण्याचा आणि त्यानंतर जिल्हा न्यायालयात अपील करण्याचाही अधिकार प्रस्तावित आहे।
आता प्रश्न असा आहे की जर सरकारच्या मते हे फक्त प्रक्रियात्मक बदल आहेत तर मग एवढा मोठा विरोध का होतोय? याच मुद्द्यावर मार्चमध्ये हे विधेयक अडलं होतं. विरोधकांचा मुख्य आक्षेप असा होता की प्रस्तावित डेझिग्नेटेड अथॉरिटीला विदेशी निधीतून उभारलेल्या मालमत्तेबाबत खूप व्यापक अधिकार मिळू शकतात. त्यांच्या मते FCRA रिन्युअलला जर विलंब झाला किंवा प्रशासकीय प्रक्रिया अडकली तर त्याचे परिणाम त्या संस्थेच्या मालमत्तेवर होऊ शकतात. DMKचे नेते MK स्टॅलिन यांनी या विधेयकाला ख्रिश्चन स्वयंसेवी संस्था आणि अल्पसंख्याक संस्थांवरील थेट हल्ला असल्याचं म्हटलंय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही सुधारणा नसून नागरी समाज आणि अल्पसंख्याक संस्थांवर हल्ला असल्याचा आरोप केलाय. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे खासदार ET मोहम्मद बशीर यांनीही या विधेयकाला अँटी मायनॉरिटी म्हटलंय. काही चर्च संघटना आणि कॅथलिक संस्थांनीही समुदायाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक आणि धर्मादाय संस्थांवर याचा परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे. आता विरोधकांचा या सगळ्यामध्ये सर्वात मोठा आक्षेप काय आहे किंवा त्यांचे प्रमुख आक्षेप काय आहेत ते आपण समजून घेऊया. त्यांचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा कायदा आता केवळ विदेशी निधीपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. त्यांच्या मते तो विदेशी निधीतून तयार झालेल्या मालमत्तेपर्यंत पोहोचलाय. समजा एखाद्या संस्थेनं 25 वर्षांपूर्वी विदेशी देणग्यांच्या मदतीनं गडचिरोलीमध्ये एक निवासी शाळा उभारली. त्यावेळी सर्व नियमांचं पालन करण्यात आलं. दरवर्षी सरकारकडे लेखापरीक्षणही सादर करण्यात आलं. हजारो मुलं त्या शाळेत शिकली. पण अनेक वर्षांनी जर त्या संस्थेचं FCRA रजिस्ट्रेशन संपुष्टात आलं तर त्या शाळेच्या व्यवस्थापनात सरकारची भूमिका निर्माण होऊ शकते. विरोधकांचा प्रश्न असा आहे की एकदा विदेशी निधी कायदेशीररित्या भारतात आला, सरकारच्या देखरेखीखाली खर्च झाला आणि त्यातून समाज उपयोगी मालमत्ता उभी राहिली तर अनेक वर्षांनी त्या मालमत्तेच्या भवितव्यावरती सरकारचा अधिकार असावा का? विरोधकांच्या मते या विधेयकातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे सीज ही संकल्पना आहे. त्यांचा असा दावा आहे की FCRA नोंदणीचं रिन्युअल वेळेत नाही झालं किंवा प्रशासकीय प्रक्रियेत विलंब झाला तरी संस्था सीज झाल्याचं मानलं जाऊ शकतं. त्यानंतर डेझिग्नेटेड अथॉरिटीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होऊन विदेशी निधीतून उभारलेल्या मालमत्तेवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केवळ प्रक्रियात्मक विलंबाचा परिणामही अत्यंत गंभीर ठरू शकतात असाही आक्षेप त्यांनी या सगळ्यामध्ये घेतलाय. तिसरा आक्षेप म्हणजे कार्यकारी अधिकारांचा विस्तार. FCRA नोंदणी द्यायची, नूतनीकरण करायचं की रद्द करायचं हा निर्णय सरकारच्या प्रशासकीय प्रक्रियेतून घेतला जातो. विरोधकांचं म्हणणं आहे की अशा प्रशासकीय निर्णयाचे परिणाम जर विदेशी निधीतून उभारलेल्या मालमत्तेवर होत असतील तर कार्यकारी यंत्रणेकडे पूर्वीपेक्षा जास्त अधिकार जात आहेत. आणि चौथा मुद्दा म्हणजे एक्झिट ट्रॅप. काही स्वयंसेवी संस्थांचं असं म्हणणं आहे की एखाद्या संस्थेला भविष्यात विदेशी निधी घ्यायचा नसेल आणि तिला फक्त भारतीय देणग्यांवर काम करायचं असेल तरी पूर्वी विदेशी निधीतून उभारलेल्या मालमत्तेमुळे FCRA व्यवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडणं हे कठीण होऊ शकतं. याशिवाय आणखीन एक मुद्दा आहे, तो नंतर पुढे आला होता की समजा एखादं हॉस्पिटल हे 60% विदेशी निधी आणि 40% भारतीय देणग्यांमधून उभारलं असेल तर अशा मिश्र निधीतून तयार झालेल्या मालमत्तेवरही या चौकटीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा संस्थांमध्ये संभ्रम आहे. काही ख्रिश्चन धर्मादाय संस्था तसंच इतर काही सामाजिक संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांचा असा दावा आहे की विदेशी देणग्यांवर उभ्या राहिलेल्या शाळा, हॉस्पिटल्स आणि समाज उपयोगी प्रकल्पांवरती या दुरुस्तीचा तुलनेनं जास्त परिणाम होऊ शकतो. सरकार हा आरोप फेटाळतंय आणि हा कायदा सर्व धर्मांच्या आणि सर्व संस्थांच्या बाबतीत समान लागू होतो असं सांगतंय. राज्य सरकारांच्या अधिकारांबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रस्तावित तरतुदीनुसार FCRA अंतर्गत चौकशी सुरू करण्यापूर्वी राज्य यंत्रणांना केंद्र सरकारची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे देशभरात एकसमान अंमलबजावणी होईल. मात्र विरोधकांचं म्हणणं आहे की यामुळे चौकशीची प्रक्रिया अधिक केंद्रीकृत होऊ शकते. सरकार या सर्व टीकांना उत्तर देताना असं सांगतंय की विदेशी निधी देणारा व्यक्ती आणि अंतिम लाभार्थी या संपूर्ण प्रवासात शोधता येण्याजोगा आणि पारदर्शक असला पाहिजे. सरकारच्या मते गेल्या काही वर्षात विदेशी निधीचं वळवण, नियमांचं उल्लंघन आणि निधीच्या वापरावरती देखरेख ठेवताना अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे अधिक स्पष्ट आणि कठोर नियमन आवश्यक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेकदा म्हटलंय की फॉरेन फंडिंग कॅनॉट रिमेन अनमॉनिटर्ड, म्हणजे विदेशी निधीवरती कोणतीही देखरेख नाही असं होऊ शकत नाही. FCRAचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल अशी ही त्यांची भूमिका आहे. सरकारचा आणखीन एक दावा असा आहे की हा विदेशी निधीवरती बंदी घालणारा कायदा नाहीये. सरकारच्या आकडेवारीनुसार 2024-25 मध्ये 16,000पेक्षा अधिक संस्थांना सुमारे 22 ते 23 हजार कोटी रुपयांचा विदेशी निधी मिळाला. त्यामुळे उद्देश विदेशी निधी थांबवणं नसून त्यात फक्त पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणणं हा आहे.
दरम्यान सरकारनं FCRA रूल्स 2026 देखील अधिसूचित केलेत। या नियमांमध्ये धार्मिक शिक्षण, धार्मिक परंपरांचं जतन आणि उपासनेची ठिकाणं सांभाळण्यासारख्या उपक्रमांना परवानगी कायम ठेवण्यात आली आहे। मात्र काही धार्मिक उपक्रम धर्मांतर किंवा धर्मप्रसाराच्या उद्देशाशिवाय राबवले गेले पाहिजेत अशी अट घालण्यात आली आहे। सरकारचं म्हणणं आहे की विदेशी निधीचा वापर हा धर्मांतराशी संबंधित उपक्रमांसाठी होऊ नये यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे। इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा या विधेयकावरती प्रतिक्रिया उमटल्या आहेत। काही परदेशी खासदार आणि धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित गटांनी या विधेयकामुळे धार्मिक आणि समाजसेवी संस्थांवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे। मात्र भारत सरकारनं या टीका फेटाळत हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचं सांगितलंय। सरकार अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि कॅनडा यासारख्या देशातील विदेशी प्रभाव आणि विदेशी निधीबाबतच्या कायद्यांची उदाहरणं देत आहे। सरकारचं म्हणणं आहे की भारत या बाबतीत अपवाद नाही। मात्र टीकाकारांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेच्या FARA आणि इतर तत्सम कायदे प्रामुख्यानं विदेशी प्रभाव आणि लॉबिंगशी संबंधित आहेत, तर भारतीय FCRA हा विदेशी निधी स्वीकारणाऱ्या संस्थांचं नियमन करणारा कायदा आहे। त्यामुळे या कायद्यांची थेट तुलना योग्य नाही असाही त्यांचा दावा आहे। म्हणूनच या विधेयकाचा खरा वाद हा विदेशी निधीवरती नियंत्रण ठेवायचं की नाही हा नाहीये, तो अधिकार सरकारकडे आधीपासूनच आहे। विरोधकांचा आक्षेप असा आहे की या दुरुस्तीमुळे विदेशी निधीतून उभारलेल्या मालमत्तेपर्यंत सरकारच्या अधिकारांचा विस्तार होतोय आणि नेमका याच मुद्द्यावरती FCRA अमेंडमेंट बिल 2026चा संपूर्ण राजकीय, कायदेशीर आणि सार्वजनिक वाद केंद्रित आहे। ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या व्हिडिओजसाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।